एअरपोर्टवरती एका प्रवाशाच्या बॅगमध्ये 2 मॅगझिन्स आणि 28 जिवंत काडतूस सापडतात। एअरपोर्टवरची सुरक्षा व्यवस्था त्या प्रवाशाला ताब्यात घेते आणि पुणे पोलिसांच्या हवाली करते। मात्र पुणे पोलीस त्या प्रवाशावरती त्याआधी दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यांची माहिती न्यायालयाला देत नाहीत आणि न्यायालय देखील त्या आरोपीला पोलीस कोठडी मंजूर करत नाहीत। त्यानंतर पुढच्या 7 महिन्यांमध्ये न या प्रकरणाचा तपास होतो न या प्रकरणाची चार्जशीट न्यायालयामध्ये दाखल केली जाते। प्रकरण अर्थातच आहे दीपक सीताराम काटे याच्याबद्दलचं आणि संशयाच्या भोवऱ्यात आहेत पुणे पोलीस। दीपक काटेच्या पुणे एअरपोर्टवरच्या प्रकरणात नक्की काय घडलंय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर 4 जानेवारीच्या रात्री दीपक काटे पुण्याहून हैदराबादला विमानाने जाण्यासाठी पुणे एअरपोर्टवरती पोहोचला। मात्र त्याच्या बॅगमध्ये 2 मॅगझिन्स आणि 28 काडतूस असल्याचं तपासणी दरम्यान एअरपोर्टवरच्या सुरक्षा व्यवस्थेला आढळलं। त्या सुरक्षा व्यवस्थेने दीपक काटेला ताब्यात घेतलं, बसवून ठेवलं आणि पुण्यातील विमानतळ पोलिसांना बोलावलं आणि त्यांच्या हवाली दीपक काटेला करण्यात आलं। या विमानतळ पोलिसांची भूमिका इथून पुढे सुरू झाली। पोलिसांचं असं म्हणणं आहे की दुसऱ्या दिवशी लवकर त्याला न्यायालयामध्ये हजर करायचं होतं, त्यामुळे त्याच्याकडे फारशी विचारणा आम्हाला करता आली नाही आणि आम्ही त्याच्यावरती आधी कोणते गुन्हे दाखल आहेत का याची माहिती घेण्यासाठी कोर्ट ॲप नावाच्या ॲपमध्ये त्याचं नाव टाकून पाहिलं। मात्र त्या ॲपमध्ये त्याचं नाव टाकल्यानंतर त्याच्या विरोधात कोणतेही गुन्हे दाखल असल्याचं त्या ॲपनी दाखवलं नाही आणि म्हणून आम्ही तशी माहिती न्यायालयाला दिली असं आता पुणे पोलीस सांगतायत। दुसरीकडे या दीपक काटेवरती किमान 5 गंभीर गुन्हे त्याआधी नोंद होते। 2010 साली दीपक काटेने त्याच्या सख्या चुलत भावाची हत्या केल्याचा गुन्हा इंदापूर पोलीस ठाण्यामध्ये नोंद होता। त्या प्रकरणात दीपक काटेला पुणे सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं होतं। 7 ते 8 वर्ष त्यामध्ये त्यांनी तुरुंगवास भोगला होता आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाकडून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती। त्यानंतर 2021 साली दीपक काटेवरती इंदापूर पोलीस ठाण्यामध्ये 2 गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली। त्यानंतर 2023 मध्ये आणखी 2 गंभीर गुन्हे दीपक काटेवरती नोंद झाले, एक बारामती पोलीस ठाण्यामध्ये आणि एक इंदापूर पोलीस ठाण्यामध्ये। मात्र ही सगळी माहिती पुणे पोलिसांकडून न्यायालयाला देण्यात आली नाही। पोलिसांचा असा दावा आहे की त्या ॲपमध्ये आम्हाला ती माहिती उपलब्ध झाली नाही आणि म्हणून ती आम्ही न्यायालयाला दिली नाही। त्यानंतर दीपक काटेची पोलीस कोठडी मिळवण्याचा आम्ही तरीही प्रयत्न केला, मात्र 3 वेळा न्यायाधीशांसमोर मागणी करून देखील आम्हाला दीपक काटेची पोलीस कोठडी मिळाली नाही असं पुणे पोलीस सांगतात। त्यानंतर दीपक काटेला न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आलं आणि 13 जानेवारीला दीपक काटेनी जामिनासाठी अर्ज केला आणि त्या जामीन अर्जावरती 29 जानेवारीला पुणे न्यायालयातील ॲडिशनल सेशन जज किशोर नंदकुमार शिंदे यांनी निर्णय दिला आणि दीपक काटेला जामीन मंजूर केला। किशोर नंदकुमार शिंदे या न्यायाधीशांनी असं म्हटलं की दीपक काटे याच्यावरती याआधी कोणते गंभीर गुन्हे असल्याचं दिसून येत नाही, त्याचबरोबर तो तपासामध्ये पोलिसांना सहकार्य करेल। पोलीस जेव्हा सांगतील तेव्हा म्हणजे त्यावेळी त्याला प्रत्येक बुधवारी विमानतळ पोलीस ठाण्यामध्ये हजर राहायला सांगितलं आणि या अशा स्वरूपामध्ये दीपक काटेला 29 जानेवारीला या न्यायाधीश शिंदे यांनी जामीन मंजूर केला। मात्र त्यानंतर पुढच्या 7 महिन्यांमध्ये या प्रकरणाचा तपास झाला नाही ना या प्रकरणामध्ये चार्जशीट दाखल झालं। सर्वसाधारण गुन्ह्यांमध्ये 3 महिन्यांच्या आतमध्ये चार्जशीट दाखल होतं। याला एक अपवाद देखील आता कारण म्हणून पोलिसांकडून असा सांगितला जातो की जर तो आरोपी तुरुंगामध्ये नसेल तर 3 महिन्यांचं बंधन पोलिसांना असत नाही। 3 महिन्यांच्या आतमध्येच चार्जशीट दाखल करण्याची गरज नसते असं पोलिसांकडून सांगितलं जातं। मात्र जामीन कसा मिळालाय हे आपण पाहतो आहोत। त्याच्या विरोधात कोणताही गुन्हा नाही या कारणास्तव त्याला जामीन देण्यात आला आणि
त्याचं कारण आहे पुणे पोलिसांनी दिलेली माहिती। या 7 महिन्यांमध्ये तपास झाला नाही, मात्र आता दीपक काटेचं नाव एका दुसऱ्याच प्रकरणात चर्चेत आल्यानंतर पुणे पोलीस असा दावा करतायत की आता दीपक काटेच्या बॅगमध्ये जी मॅगझिन्स आणि जी काडतुसं सापडली होती ती मुंबईतील कलिना इथल्या फॉरेन्सिक लॅबोरेटरीला आम्ही पाठवतो आहोत। 2 दिवसांपूर्वी आम्ही ती पाठवली होती, मात्र त्या लॅबोरेटरीनी काही क्युरीज काढल्या किंवा काही त्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आणि ते पुन्हा आमच्याकडे पाठवलं। आम्ही आता 1-2 दिवसांमध्ये ते पुन्हा कलिना इथल्या न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेकडे फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठवतो आहोत, असं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे। मात्र या सगळ्या प्रकरणात न्यायालयाला पूर्ण माहिती दिली गेली का किंवा खोटी माहिती दिली गेली का आणि त्यामुळं दीपक काटेला जामीन मिळाला का हे प्रश्न उपस्थित होतात आणि त्यामुळं पुणे पोलीस संशयाच्या भोवऱ्यात येतात। कॅमेरामन राजेश बिडकरसह मी इथेच थांबतो। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।